करतोय खमंग कुरकुरीत अशी ज्वारीच्या पिठाची चकली. चकली चवीला जेवढी छान लागते ना तेवढीच ती करायला सोपी आहे. यासाठी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. आपल्याकडे भाकरीचं पीठ असतं ना ते पीठच घ्यायचं. त्यामध्ये घालायचे लाल तिखट, हळद, धना जिरा पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे, ओवा घालायचा आहे, चमचाभर तीळ घालायचे आणि हिंग घालायचा आहे. हे घालून झालं की चमचाभर आपण थंड तेलाचं मोहन घालायचं. मोहन ते आपल्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. अगदी उकळतं पाणी घालायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने पाणी एकत्र मिक्स करायचं. बेताबेताने पाणी घाला आणि त्यानंतर काय करायचं, हे जर असं 10 मिनिटं झाकून ठेवायचं. हे झाकून ठेवलं 10 मिनिटांनी त्यातला एक गोळा काढायचा आहे आणि मळून घ्यायचा. तो सोऱ्यामध्ये घालायचा आहे आणि चकल्या पाडून घ्यायच्या आहे. आता तेल गरम करायचं आहे. चकल्यांना ना खूप गरम किंवा खूप कोमट म्हणजे थंड असं तेल नको, मध्यम गरम असं तेल हवं. त्यामध्ये चकल्या घालायच्या आहे आणि मध्यम गॅसवर अगदी दोन्ही बाजूनी व्यवस्थित त्याचे बुडबुडे कमी होईपर्यंत चकली छान तळून घ्यायची. म्हणजे आपली चकली काय असते, शेवटपर्यंत कुरकुरीत राहते, खमंग राहते, नरम पडत नाही. अशा तऱ्हेने आपण सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या आहे की आपल्या चकल्या तयार.